काही दिवसामध्ये कशा प्रकारे टाटा मोटर्समध्ये माथाडी कामगारांचे पैसे काही कामगार नेते खातात याचे उदाहरण आणि हे जो पूर्णपणे गैरस्फोट करणार होता त्याची हत्या करण्यात आली। ग्रामीण भागाच्या पोलीस स्टेशननी त्या असणाऱ्या हत्याराला 2 दिवसात पकडलं। त्याचं कारण असं आहे की जो हत्यारा होता, जो मर्डर करणार होता, त्यांनीच त्याच्या गावच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या असणाऱ्या मुकादमाची हत्या केली आणि हत्येचं छातुरमातुर कारण देऊन 3 दिवसानंतर तो जेलमध्ये गेला, म्हणजे तो पकडला गेला असं दाखवलं गेलं आणि कालांतराने तो आता बेलवरती आहे। ह्याचं मागचं खरं षडयंत्र हे ग्रामीण पोलीस स्टेशनचे असणारे SP यांना आम्ही स्वतः भेटून सांगितलं होतं, परंतु त्या काळामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते। त्यांनी या गोष्टीला काळाडोळा केला। यानंतर याच टाटाच्या माथाडी कामगारांच्यावरती खोटे गुन्हे, खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले। लक्ष्मी ट्रान्सपोर्ट हा वाहतूकदाराने 2 माथाडी कामगारांचे गुन्हे दाखल केले। ज्या माथाडी कामगारांच्यावरती कुठलेही गुन्हेगारी पार्श्व नाही आहे, भूमिका नाही आहे, ज्यांच्यावरती एखादी NC पण नाही आहे, परंतु संघटना बदलली, अण्णासाहेब पाटलांच्या युनियनचे सभासद झाले आणि म्हणून त्यांच्यावरती त्या युनियन लीडरनी पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले। ज्या माणसाने गुन्हे दाखल केले त्या ट्रान्सपोर्टरनी मूळ माथाडी कामगारांची 2 ते 3 करोडची मजुरी बोर्डामध्ये भरली पण नाही। म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट होतो की कायद्याप्रमाणे मजुरी भरू नये। सातत्याने कामगार त्या मालकाला सांगत होते, साहेब तुम्ही कायद्याप्रमाणे मजुरी भरा, आणि त्या मजुरीची सारखी मागणी करत असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचे मूळ कामगारांच्यावरती जाणीवपूर्वक पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले। त्यावेळचे पोलीस कमिशनर यांना आम्ही सांगत होतो, पण तरी काही झालं नाही। त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक खंडणीचा गुन्हा प्राज लॉजिस्टिक या ठेकेदारांनी त्या ठिकाणी 5 माथाडी कामगारांवरती गुन्हे दाखल केले 21/9/2021 ला। हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते, गृहमंत्री मला वाटतं दिलीप वळसे पाटील किंवा मग आपले अनिल देशमुख असतील। परंतु त्यावेळेला जे CP होते त्यावेळेला आम्ही सांगितलं की मुद्दामून माथाडी कामगारांना देशोधडीला लावणं किंवा मी म्हणेल तसंच ऐकलं पाहिजे, आम्ही अन्याय करू तुम्ही सहन केला पाहिजे, या भूमिकेमध्ये ती टाकण्यात आली। मी या तिन्ही विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक चांगलं पत्र दिलं 1 एप्रिल 2025 ला आणि त्यांना विनंती केली की साहेब या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष घालावं। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आहातच, परंतु गृहमंत्री म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी। आता हे खरे ह्याच्या मागचं मास्टरमाइंड कोण आहे, याच्या मागचे सूत्रधार कोण कामगार नेते आहेत आणि खरं टाटामध्ये माथाडी कामगारांची घामाचे पैसे कोण खातं याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे। कामगार विभाग, कामगार कमिशनरांना मध्यंतरी आम्ही खूप निवेदनं दिलेली आहेत हे नवीन सरकार आल्यानंतर, आणि अपेक्षित कामगार कमिशनरनी अजूनही काम सुरुवातच केली नाही। गोड बोले आमचे कामगार कमिशनर आहेत, जे सगळे चांगले गोड बोलतात, म्हणजे अधिकारी तर इतके गोड बोलतात की तुम्हाला ते एखाद्या पक्षाचे राजकीय पुढारीच वाटतील। कसा गोड आमदार बोलतो, आता आपण सगळे नवी मुंबईचे आमदार किती गोड गोड बोलतात, तर तशा प्रकारचे काही कामगार अधिकारी आहेत आणि मागून गेल्यानंतर, आपण निघून गेल्यानंतर परत त्यांचा तो कामगार नेते आणि चुकीची कामं करण्याचा कार्यक्रम ते चालूच असतात। पिंपरी चिंचवडचा माथाडी कामगार बोर्डाचा अधिकारी 2021 पासून आजपर्यंत पूर्णपणे भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी चुकीच्या लोकांना सपोर्ट केलं जातं। आता काय होतं की हे वारंवार आम्ही मागणी मांडतो, परंतु पाहिजे तशी कारवाई होत नाही आहे। आज आम्ही अपेक्षा केलेली आहे की उद्या 1 मे आहे, आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे। एकेकाळी कामगार चळवळीला न्याय मिळावा असे खूप हुतात्मे झालेले आहेत। काबाड कष्ट करणारे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री चांगले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले आहेत, कामगार मंत्री चांगले आहेत, पण मला न्याय कधी देणार? आज सामान्य कामगार काय विचार करतो
की चांगली गोष्ट आहे. नरेंद्र पाटलांनी टॅटू काढला आहे. नरेंद्र पाटलांच्या कैलासवासी आमदार अण्णासाहेबांच्या जयंतीला मुख्यमंत्री येतात, कामगार मंत्री येतात, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येतात. मग कामगाराला न्याय का मिळत नाही? म्हणून मी आज अक्षय तृतीयेचा दिवस का निवडला की श्रीकृष्णाने सुदाम्याला काहीतरी दिलं, ही चर्चा झाली. आज माझी सुदामाची भूमिका आहे आणि मला देणं म्हणजे माझ्या कामगाराला देणं. आणि जर माझा कामगार सुखी तर नरेंद्र पाटील सुखी. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची माझी खूप अपेक्षा आहे आणि आम्ही तर रस्त्यावरचे लढवय्ये माणसं आहोत. 1 मेच्या नंतर आम्ही 4-5 दिवस नक्की वाट बघू आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आजही तोच नरेंद्र पाटील रस्त्यावरती आंदोलन करणार आहे. तोच नरेंद्र पाटील टोल नाक्याला फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आम्ही अडवून निवेदन दिलं होतं. तोच नरेंद्र पाटील उद्या कामगार मंत्र्यांची गाडी अडवेल आणि आम्हाला न्याय द्या, नाहीतर सामुदायिक पद्धतीनं आम्हालाही कायदा सुव्यवस्था हातात घेतल्यानंतर या चुकीच्या गोष्टीला उतरावं लागेल असं मला वाटतं. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण या विषयावरती गांभीर्याने घ्यावं आणि आपण स्वतः जर आपण उद्योगपत्यांना भेटत असाल, आपण शेतकऱ्यांना भेटत असाल, आपण कामगारांना आपल्या आमदारांना भेटत असाल, विविध खात्याच्या बैठकी घेत असाल तर 100 नंबरामध्ये 100 दिवसामध्ये प्रत्यक्षात माथाडी कामगारांची ही बाहुबलींची ही संख्या कशी कमी होईल, खऱ्या कामगाराला न्याय मिळेल याची प्रत्यक्षात कामगारांच्या समोर बैठक घ्यावी एवढीच विनंती करतो. राज्यामध्ये माथाडी कामगार चळवळीबद्दलचं विधेयक मंजूर झालेलं आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी संयुक्त बैठक विविध कामगार नेत्याची घेणे आवश्यक होतं ते अद्याप झालेली नाही. ती लवकरात लवकर घ्यावी. विधेयकामध्ये काही त्रुटी आहेत, काही बदल अपेक्षित आहेत, काही योग्य खुलासा हा GR किंवा नोटिफिकेशनच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. नाहीतर काही उद्योग व्यवसायामध्ये असणारी लोक याचा दुरुपयोग करू शकतात. यासाठी कृती समितीची बैठक घेतली. नवी मुंबईमध्ये 200 कोटीचं ड्रग्ज हे सापडल्यानंतर भरपूर मोठा खुलासा या ठिकाणी होत आहे. यामध्ये जो गुरु चिस्कर म्हणून जी व्यक्ती आहे हे स्वतः माथाडी कामगार आहे, म्हणजे त्याला आम्ही वारणार म्हणतोय 2001 पासून. मग लोकल पोलीस स्टेशन, लोकल विभाग, माथाडी बोर्ड ह्यांना माहीत नव्हतं का? कुणीच काही बोलत नाही का? बाजार समितीमध्ये परत एकदा नवी मुंबई बाजार समिती चर्चेला आलेली आहे. कधी FSIच्या घोटाळ्यावरती, कधी काही संचालकांच्या घोटाळ्यावरती आणि आता ड्रग्सच्या घोटाळ्यामध्ये. आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या सगळ्या बाजार समितीची एखादी उच्चस्तरीय SIT दाखल करा आणि हे जे सगळं तपास करा. 2-3 तपास यंत्रणा इथं काम करतात आणि कुणीच काही पकडायला तयार नाही. भ्रष्टाचार असणारे संचालक अधिकारी यांना पाठबळ मिळते. आणि ड्रग्सच्या विषयावरती जो मूळ मुद्दा आहे याची पाळामुळं हे आमच्या नवी मुंबईमध्ये आहे. बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये काम करतात. मध्यंतरी आवाज उचलला होता. काही बाजार समितीच्या संचालकांनी, व्यापाऱ्यांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. याचं कारण आंब्याचा सीझन जरी असला तरी या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी बाजार समितीमध्ये शोधून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं पाहिजे. नाहीतर मोठ्या घातपाताचा विषय या बांगलादेशी नागरिकांकडनं या नवी मुंबई होऊ शकतो. आणि म्हणून जे 3 गुन्हे आमचे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकलेले आहेत, जे सगळे खोटे आहेत, त्यातले 2 खंडणी आणि 1 हत्या याची पूर्ण चौकशी, परत एकदा चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि DGनी करावी आणि ज्याच्यामध्ये हे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी. फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्टचा माल येतो. त्या इम्पोर्टच्या मालामध्ये कुठल्याही प्रकारे तपासणी केली जात नाही, चौकशी केली जात नाही. त्या इम्पोर्टच्या मालामध्ये ड्रग 100% येत असेल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. काही व्यापारी उघडपणे बोलायला तयार नाहीत. काही चौकशी अधिकारी या मार्केटमध्ये झालं पाहिजे. या नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डरमधूनही माल येत असतो. जसं गुजरातची एक बॉर्डर आहे, राजस्थानची बॉर्डर आहे. त्या सीमा भागामधूनही काय अन्नधान्य माल येत असतो. त्याच्यामुळे आपल्या APMC मार्केटमधली पोलीस यंत्रणा ही कमी पडते आहेत. सक्षम पोलीस यंत्रणा
आणि सिस्टम या ठिकाणी लावणं गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या घातपाताचा एक कारणीभूत आमची बाजार समिती होऊ शकते. माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.